तीन गोष्टी होणार आजच्या क्लासमध्ये. सर्वात पहिली गोष्ट, आपण शब्दांच्या जाती ओळखणार आहोत. ठीक आहे. क्लास सुरू करायच्या आधी आपण इंग्रजी शब्दांची ओळख समजून घेऊ. त्यानंतर सेकंड सेशन जो असेल त्यात मी तुम्हाला सांगणार की आजपर्यंत ज्या तुम्ही पद्धतीने इंग्रजी शिकत आलेले आहात, ठीक आहे, प्रत्येक कोणी विद्यार्थी असेल कदाचित तो 10वी 12वीचा असेल, मोस्टली तर मला वाटते प्रोफेशनलच राहणार. तर 10 वर्ष 12 वर्ष जे तुम्ही शाळेत शिकलेत त्यानंतर सुद्धा तुम्हाला इंग्रजी येऊ शकली नाही. तर त्या मागचं कारण काय, कुठे आपण चुकलो आणि आमच्या पद्धतीत काय वेगळं आहे, ही गोष्ट आपण समजून घेऊ. ठीक आहे. आणि थर्ड गोष्ट जी राहील त्या थर्ड सेशन मध्ये छोटे छोटे वाक्य कशा पद्धतीने बनवायचे. सुरुवात आपण लहान लहान वाक्यांपासून करू, मग त्याला हळूहळू कठीण करत जाऊ. ठीक आहे. मोठे मोठे वाक्य बोलणं आपण शिकू. तर सुरुवात आपली लहान लहान वाक्यांपासून होणार आहे. जे 5 दिवस तुम्हाला म्हटलेले आहेत, या 5 दिवसात जितकं जास्त मला तुम्हाला देता येईल तितकं जास्त द्यायचा माझा प्रयत्न असेल. एक रिक्वेस्ट प्रत्येकाशी राहणार की क्लासला इंटरॅक्टिव्ह ठेवायचं आहे. आणि दुसरं, क्लास सुरळीत चालायला पाहिजे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाची जबाबदारी असेल की क्लासमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येता कामा नये. ठीक आहे. ज्या वेळेस मी एखाद्याला म्हणणार की तुम्ही म्यूट व्हा, तर तुम्हाला म्यूट व्हायचं आहे. म्यूट व्हायचा अर्थ असं नाही की मी तुमचे डाऊट क्लिअर करणार नाही, प्रत्येकाचं प्रत्येक डाऊट क्लिअर होणार. असं या 5 दिवसात असं एकही दिवस राहणार नाही की तुम्ही तुमच्या मनात कुठला तरी प्रश्न घेऊन जाल. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर दिल्यानंतरच क्लास बंद करण्यात येईल. पण म्यूट जे मी तुम्हाला म्हणत आहे, म्यूटचं कारण हा आहे, कधी कधी काय होत असते, एखाद्याची टर्न चालू आहे, दुसऱ्याच्या घरून काहीतरी आवाज येत आहे, तर अशा वेळेस मी तुम्हाला म्यूट करायला म्हणणार, त्यावेळेस तुम्हाला म्यूट राहायचं आहे. तर याआधी की आपण क्लासची सुरुवात करू, एकदा फास्ट आपण प्रत्येक जण आपापलं इंट्रोडक्शन देऊन देऊ. सर्वात आधी मी शॉर्ट मध्ये माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव वसीम फारुकी आहे. राहणार मी सिंदेवाई तहसील चंद्रपूर जिल्ह्यामधलं आहे. ठीक आहे. आणि मागील 4 ते 5 वर्षांपासून, ऍक्च्युअल आमच्या कोचिंगचा बिझनेस खूप जुना आहे, माझ्या वडिलांच्या काळापासून चालू आहे. पण मी पर्सनली या मागच्या 4 वर्षांपासून या व्यवसायात आहे. मागील 4 वर्षांपासून सतत आम्ही आमच्या गावामधले जे ऑफलाईन क्लासेस चालतात त्या ऑफलाईन क्लासमध्ये जे टॉपर्स विद्यार्थी असतात आमच्या लोकल शाळांमधले, ते मोस्टली माझे विद्यार्थी राहिलेले आहेत. आणि त्यांच्या सजेशन नुसार मी ऑनलाईन मध्ये सुद्धा उतरलेलो आहे. आणि हा आपला क्लास जो आहे हा मला वाटते माझा तिसरा क्लास वगैरे काहीतरी असेल. ऑनलाईन मध्ये सुद्धा मला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. ही झाली माझी गोष्ट, माझ्या मनातल्या गोष्टी. ठीक आहे. पण खरंच हा क्लास किती फायदेशीर आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला आम्ही सांगण्यात आलेलं आहे की 10 12 वर्ष शाळेत शिकल्यानंतर जे तुम्हाला जमलं नाही ते आमच्या क्लासमध्ये तुम्हाला जमेल. या गोष्टी कितपत खऱ्या आहेत हे तुम्ही स्वतः अनुभव घ्यायचा आहे या 5 दिवसामध्ये, आणि तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की जितक्या गोष्टी आम्ही बोललो तितक्या गोष्टी खरंच खऱ्या आहेत की नाही. तर क्लासला समोर नेण्याआधी एक शॉर्ट मध्ये प्रत्येकाने मीन्स एकाच वेळेत प्रत्येकाने आन्सर द्यायचे नाही. ज्या ज्याचं नाव घेणार त्या प्रत्येकाने काय करायचं आहे, स्वतःला अनम्यूट करायचं आहे, आपलं कॅमेरा ऑन करायचं आहे, आणि ज्या पद्धतीने मी माझं इंट्रोडक्शन दिलंय त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. तुम्ही कुठून आहात, काय करता, इतक्याच गोष्टी. तर सर्वात आधी मला चिव म्हणून एक नाव दिसत आहे, मी अनम्यूट करायची रिक्वेस्ट पाठवत आहे, पटकन अनम्यूट करा. जितक्या शॉर्ट मध्ये होऊ शकेल तितक्या शॉर्ट मध्ये आणि फास्ट आपल्याला इंट्रोडक्शन संपवून मेन आपल्या मुद्द्यावर यायचं. इंट्रोडक्शन यासाठी घेत आहे
की मला नेमकं कळावं मी कोणाला शिकवत आहे, तुम्ही कोण आहात, कुठून आहात. आणि जेव्हा आपण प्रॅक्टिस घेणार आहोत तर प्रत्येकाचं ज्याचं ज्याचं मला नाव माहित राहणं, त्याची त्याची ओरल प्रॅक्टिस होईल. आता बोलणं शिकत आहोत तर बोलणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही बोलायला लाजाल तर बोलणं शिकणार नाही. तर चिव ज्याचं कोणाचं नाव आहे, मी अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवलं आहे. पटकन अनम्यूट करून तुम्ही इंट्रोडक्शन द्याल, अदरवाईज मी समोर चाललोय. आणि जो जो आज इंट्रोडक्शन देणार नाही तो व्यक्ती इंग्रजी शिकूच शकत नाही. त्याने वेळ वाया घालवायचा नाही. कारण जर तुम्ही बोलायला स्वतःचा परिचय द्यायला जर लाजत असाल, तुम्ही बोलांना कधीच शिकू शकत नाही. जो स्वतःचा परिचय देऊ शकत नाही तो कधीच इंग्रजी बोलू शकणार नाही. चला चिव. My name is हा सांगा. Shubh. I'm from Nanded, Maharashtra. I have completed my BSc Biotechnology in Indian College, Nanded. It's all about ओके, यू आर फ्रॉम नांदेड अँड व्हॉट इज युअर नेम? Shivratri. सॉरी, आय कांट हिअर. आय कुडंट हिअर. Shivratri. मॅम, टाइप युअर नेम. आय एम अनेबल टू लिसन यू. Okay. ओके, चलो, थँक्यू सो मच. शिव नंतर आस्था. आस्था बेटा एकदा सांगून दे तुझे इंट्रोडक्शन, बाकीच्यांशी सुद्धा ओळख होऊन दे. फास्ट आस्था. सेल्फ इंट्रोडक्शन का? हो हो. माय नेम इज आस्था कुर्जेकर. आय लिव्ह ॲट कोंडा कोसर. कोण दाखवचं? ओके, चल. शिव मॅम, तुम्हाला एकदा ना तुमचं नाव मला टाईप करून पाठवा, कारण मी बरोबर तुम्हाला ऐकू शकलो नाही. गौरी तोडकर मॅम. फास्ट फास्ट हा, जितकं फास्ट आपला इंट्रोडक्शन संपेल तितकंच फास्ट आपल्याला आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करायला सोपं होईल. गौरी तोडकर मॅम. Good evening, sir. गुड इव्हनिंग मॅम. My name is Gauri Pradeep Todkar. I am from Sangli, Maharashtra. चांगली आहे. ओके, चलो, थँक्यू सो मच. गौरी मॅम नंतर रवी मरकड. Am I audible? हा सर, नाव तुमचं, कुठे राहता? Yes, I'm Ravi Markad and from Pune. यू आर फ्रॉम पुणे. ओके, Yeah, currently I'm working चला. on as a design engineer with Siemens. ओके सर, चलो, थँक्यू सो मच. रवी मरकड सरांनंतर मला एक नाव दिसत आहे. तो नाव फक्त मोबाईलच्या दिसत आहे. रिअलमी RMX3940. मी अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवत आहे. पटकन तुम्हाला अनम्यूट करणे आहे आणि आपलं इंट्रोडक्शन देणे आहे. आपण जास्त वेळ वाया घालवणार नाही आहोत, तर लवकर करा, अदरवाईज मी समोरच्यांकडे वळणार. हॅलो. Hello, हा, हॅलो. हा, बोला सर. my हा name is सर. Sunil sir. I am from Pandharpur. एकदा नाव रिपीट कराल सर? Sunil Bhagat sir. सुनील भुवत Bhagat. Bhagat. भगत. BHAGAT. ओके 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 सर. कुठून म्हटले सर एकदा? Pandharpur म्हणून. पंढरपूर. ओके, थँक्यू सो मच सर. सर त्यानंतर पुन्हा एक नाव आहे, सेम रिअलमी RMX3940. ओके, चिव राठोड. ठीक आहे मॅम, थँक्यू सो हॅलो. मच. हॅलो. हॅलो. हा, बोला. हा सर. हा, माय नेम इज उदय ना- सचिन कांबळे. उदय कांबळे सर. ओके. आय एम फ्रॉम Where इस्लामपूर are- सांगली. इस्लामपूर सांगली. ओके, चलो, थँक्यू फॉर युअर इंट्रोडक्शन. नाव रोहित सर. अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवलाय मी. हा, सॉरी सॉरी, कोण देत होतं इंट्रोडक्शन त्यांनी कम्प्लीट करा आधी.
Hello, sir. My name is Saujanya Ashok Nandgame. I am from Kolhapur. सौजन्या Ashok Nandgame, स- नांदगावे. वेर आर यू फ्रॉम मॅम? Kolhapur. कोल्हापूर. ओके, थँक्यू सो मच. चला, उदय सर. हॅलो हॅलो. हा सर. हा, तुमचं झालं होतं. सॉरी, उदय सर तुमचं झालं होतं. रोहित ओके सरांचे ओके. इंट्रोडक्शन. रोहित सर. Hello, रोहित sir. सातपुते. दोन रोहित सर आहेत. हा, रोहित Hello, sir. डी एक आणि एक फक्त रोहित. तर पहिले रोहित सर, मग रोहित डी सर. हा, रोहित सर. रोहित सातपुते, सांगली. रोहित सातपुते, सांगली. ओके सर. आय थिंक सांगलीवरनं यावेळेस खूप प्रतिसाद मिळालाय. सांगली. ओके. नाव रोहित डी सर. Hello, sir. Good evening, sir. My name is Rohit गुड Dekre. इव्हनिंग. I am from Pune. रोहित सरनेम सर? Dekre, sir. Rohit Dekre. DHEKLE. DHE KLE. KLE. ओके सर. I am वेर आर from यू sir, फ्रॉम सर? Pune. पुणे. Sir, ओके. Pune. I did complete ओके सर. BE Mechanical. ओके सर. चलो. रोहित सर सुद्धा झालेत. आता कोण उरलेलं आहे? समद नाव एक दिसत आहे मला. समद तांबोली. Yes, sir. Good evening, sir. गुड इव्हनिंग सर. Sir, I am from Maharashtra district, Sangli. My name is Samad Tambol. सांगली. ओके सर. ओके सर. चलो, थँक्यू सो मच. असं कोणी राहिलेलं आहे ज्याचं नाव मी घेतलो नाही, मिस झाले आहे असं कोणी असेल तर त्यांनी आपलं इंट्रोडक्शन द्यायचं. अदरवाईज आपण सरळ वेळ न वाया घालवता आजच्या टॉपिक कडे जाऊ. ओके, कोणीच राहिलेलं नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लास आधी आम्ही फारुकी कोचिंग क्लासेसच्या ठिकाणी विजन एज्युकेशनच्या नावाने चालवत होतो. बट काही आम्हाला सजेशन्स मिळालं की तुमचं नाव सोडून इतर नावाने क्लास चालवण्यापेक्षा आपल्या नावानेच क्लासला चालवा. तर विजन एज्युकेशनला आपण फारुकी कोचिंग क्लासमध्ये कन्वर्ट केलंय. बट कन्वर्ट करत असताना या ज्या फाईल्स आहेत, अजून मला अशी प्रॉपर डिझाईन मिळालेली नाही बॅकग्राऊंडची, ज्यात आपलं जो सर्व डाटा आहे तो फिट होऊ शकेल. त्या कारणामुळे ही जो तुम्हाला फाईल दिसत आहे ही ना थोडीशी अनप्रोफेशनल दिसेल. जसं तो प्रोनाउन वाला पार्ट आहे तो याच्या बाहेर चालला गेलाय. ठीक आहे, तर याला थोडस माफ कराल. नेक्स्ट स्लाइड विजन एज्युकेशनच्या नावानेच तुम्हाला दिसेल, ते टोटली प्रोफेशनल असणार. हा विषय फक्त हा टेस्ट अँड ट्रायल साठी पहिला पेज आम्ही चालू आहे, त्या कारणामुळे याला तुम्हाला थोडस असं समजून घ्यावं लागेल. एक मिनिट. बघा, आज आपण काय करणार आहोत, शब्दांची ओळख समजून घेणार आहोत. त्यानंतर छोटे छोटे वाक्य बनवणं सुद्धा आपल्याला आजच शिकायचं आहे. आणि तिसरी गोष्ट मी जेव्हा शिकवणार तुम्हाला, जेव्हा छोटे वाक्य बनवायचे कसे ते शिकवणार, तेव्हाच तुम्हाला समजून जाईल की आमचा पॅटर्न का बरं वेगळा आहे. आणि तिसरी गोष्ट जेव्हा मी शिकवणार तेव्हा तुम्हाला कम्प्लिटली समजेल की आमचं ओव्हरऑल ज्या गोष्टी आहेत, शिकवण्याची जी पद्धत आहे ते शाळांपासून काऊन वेगळी आहे आणि किती परफेक्ट आहे, त्याचं उत्तर तुम्हाला त्या थर्ड जो आपलं पॉइंट राहणार त्याच्यात कळेल. पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला हेडिंग दिसत आहे, पण याचा अर्थ असं नाही की आज आपण पार्ट ऑफ स्पीचला शिकत आहोत. जस्ट एक आपण ओळख समजून घेत आहोत की एखादी वाक्य जेव्हा आपण बोलत असतो त्या वाक्यामध्ये खूप सारे शब्द मिळून तो वाक्य तयार होत असतो. जसं मी जेव्हा सांगितलं की माझं नाव वसीम आहे, हा झालं एक वाक्य. पण या वाक्यामध्ये किती शब्द होते? माझं नाव वसीम आहे, असे 4 शब्द मिळून हा वाक्य तयार झालं होतं. तर प्रत्येक शब्दाची आपली एक ओळख असते ग्रामरच्या भाषेत. आपण त्याला ओव्हरऑल समजू. ठीक आहे, डिटेल मध्ये समजत नाही आहोत. पार्ट ऑफ स्पीच आपण शिकत नाही आहोत. फक्त एक ओळख समजून घ्यायसाठी हा विषय आपण पाहतो आणि मग लगेच समोर जायचं आपल्याला. तर सर्वात आधी नाउन. नाउन कशाला म्हणायचं?
कुठल्याही वाक्यामध्ये व्यक्ती, प्राणी, ठिकाण, वस्तू, पदार्थ, भावना, गुण कुठल्याही गोष्टीचे जे नाव असते त्या नावाला आपण नाउन म्हणत असतो. ठीक आहे. या नाउनला सुद्धा आपण समोर एक पर्टिक्युलर डे असेल, डेडिकेटेड असेल नाउनवर, काइंड ऑफ नाउन काय काय असतात त्या सगळ्या गोष्टी तेव्हा समजू. आतासाठी इतकं समजा, कुठल्याही वाक्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं, प्राणीचं, ठिकाणाचं, वस्तूचं, पदार्थ, गुण कुठल्याही गोष्टीचं जे नाव येईल त्या नावाला आपण नाउन म्हणणार. त्यानंतर प्रोनाउन. प्रोनाउन कशाला म्हणायचं? नावाऐवजी जे शब्द आपण वापरत असतो त्याला आपण प्रोनाउन म्हणत असतो. जसं आता समजा माझे ऑफलाईन सुद्धा क्लास चालत असतात, तर सुरुवात मी ऑफलाईन पासूनच केलेली आहे. त्यामुळे कधी काय होते, एखाद्या विद्यार्थ्याच्या पॅरेंट्सचा आम्हाला फोन येत असते. जसं समजा सुरेश नावाचा माझा एखादी विद्यार्थी असेल, त्याच्या वडिलांचं मला फोन आलं की माझा मुलगा काय म्हणतो. तर मी त्यांना उत्तर कसं देत असतो, सर आज त्याला फक्त मी लिहायला दिलं होतं. त्याला म्हणजे कुणाला? सुरेशला. पण सुरेश म्हणण्याच्या ऐवजी मी शब्द वापरला त्याला. तर त्याला हा जो शब्द आहे त्याला आपण प्रोनाउन म्हणणार, कारण नावाच्या ऐवजी आपण वापरलाय. मग कधी कधी सांगत असताना आम्ही असं सुद्धा सांगतो, तो हुशार आहे. तो म्हणजे परत सुरेश, बट सुरेश म्हणण्याच्या ऐवजी मी काय म्हटलं? तो. त्यामुळे तो सुद्धा प्रोनाउन झाला, नावाच्या ऐवजी वापरलाय त्या शब्दाला. त्याच प्रकारे काही वयस्क मुलं सुद्धा आमच्याकडे शिकायला येतात. तर समजा वयस्क मुलांची क्लास चालू असताना अचानक कोणी नवीन ऍडमिशन घेऊन आलं आणि तो कन्फ्युज झाला की सगळे तर हे बरोबर इथे दिसत आहेत, यातला टीचर कोण? तर त्यानं विचारलं फारुकी सर कोण? तर मी त्यांना काय सांगणार? मी. माझं सरनेम फारुकी आहे. तर फारुकी म्हणण्याऐवजी मी काय म्हटलं? मी शिकवतो. तर मी शब्द सुद्धा प्रोनाउन झालं, कारण नावाच्या ऐवजी वापरलाय. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं? नावाबद्दल विशेष माहिती किंवा नावाचं वर्णन करणारा जो शब्द असतो त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. आता नावाचं वर्णन, नावाची माहिती म्हणजे काय? एखादी नाव कसं आहे जेव्हा आपण सांगतो त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. जसं समजा एखाद्याच्या घरी आपण बसायला गेलो आणि त्याच्या घरची घड्याळ आपल्याला आवडली आणि आपण त्याला म्हटलं की तुमची घड्याळ खूप सुंदर आहे. आता हा जो सुंदर शब्द आहे तो काय सांगत आहे? घड्याळ कशी आहे. आणि घड्याळ काय? वस्तूचं नाव. तर नावाबद्दल सुंदर शब्द माहिती देत आहे, त्याचा अर्थ काय झालं? सुंदर शब्द या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह आहे, कारण तो कुठल्या तरी वस्तूच्या नावाचं वर्णन करत आहे. त्यामुळे त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणणार. मग वर्ब. वर्ब कुणाला म्हणायचं? वाक्यामध्ये जी काही क्रिया होत असेल, जी काही कृती होत असेल तो असतो वर्ब. जसं पंखा फिरतो, या वाक्यामध्ये क्रिया होत आहे फिरण्याची, त्यामुळे फिरणे हा शब्द या वाक्यातलं वर्ब आहे. मग ऍडवर्ब. ऍडवर्ब कशाला म्हणायचं? जशा ऍडजेक्टिव्ह काय करत होता? नावाबद्दल माहिती देत होता, नाव कसं आहे ते सांगत होतं. त्याचप्रमाणे ऍडवर्ब काय करत असते? क्रियेबद्दल माहिती देत असते, क्रिया कशा प्रकारे होत आहे ते सांगत असते. जसं समजा एखाद्याला आपण म्हटलं की तो खूप सुंदर लिहितो. आता या वाक्यामध्ये सुंदर शब्द जो आहे त्याच्याबद्दल नाही सांगत आहे, तो लिहितो कसा त्याबद्दल सांगत आहे. कसं लिहितो हे सांगत आहे. आणि लिहिणे हा वर्ब आहे, क्रिया आहे, आणि क्रियेबद्दल माहिती देत आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये सुंदर शब्द काय होऊन जाणार? ऍडवर्ब होऊन जाणार. एकाच शब्दाला आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो, कधी ऍडवर्ब म्हणून, कधी ऍडजेक्टिव्ह म्हणून. जेव्हा नावाबद्दल सांगत असेल तर त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणणार, आणि जेव्हा क्रियेबद्दल सांगत असेल त्यावेळेस त्याला ऍडवर्ब म्हणणार. 33,000, त्यानंतर 5,000, हॅलो 38,000, 72,000. मोहित सर, हा अशा वेळेस मी म्यूट करायला सांगणार, फक्त तेव्हा म्यूट राहायचं आहे. ठीक आहे. तर प्रिपोजिशन पर्यंत आपण पोहोचलो. तर प्रिपोजिशन कशाला म्हणायचं? प्रिपोजिशनला मला शॉर्ट मध्ये सांगता येणार नाही. याला जो डेडिकेटेड आपला दिवस असेल प्रिपोजिशनवर त्याच दिवशी याला व्यवस्थित समजू. आज पुरतं इतकं समजा, प्रिपोजिशन काय असते? नाउन किंवा प्रोनाउन आधी खूपदा इन, ऍट असे शब्द लागत असतात, त्याला आपण प्रिपोजिशन म्हणत असतो. त्यानंतर कंजंक्शन. कंजंक्शन काय आहे? दोन शब्द किंवा
वाक्यांना जोडायचं जे काम करत असतात त्या शब्दांना कंजंक्शन म्हटले जाते. इंग्लिशमध्ये अँड आहे, ऑर आहे, बट आहे. तो हुशार आहे पण बदमाश आहे. खूप सारे विद्यार्थी आमचे ऑफलाईनचे जे असतात ते हुशार असतात पण बदमाश असतात. तर या वाक्यामध्ये इथे 2 वाक्य आहेत. पहिलं वाक्य काय आहे? तो हुशार आहे. दुसरं वाक्य काय आहे? तो बदमाश आहे. या 2 वाक्यांना जोडायचं काम काय की कुठल्या शब्दाने केलंय? पण. त्यामुळे इथे पण शब्द कंजंक्शन झालं. ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये अँड, ऑर आणि बट हे कंजंक्शनचे काम करतात. त्यानंतर इंटरजेक्शन. इंटरजेक्शन कुणाला म्हणायचं? भावना, आनंद, सुख, दुःख मध्ये आकस्मिकपणे प्रकट होणारा उद्गार. जसं समजा लहान मुलगा क्रिकेट खेळत आहे आणि क्रिकेट खेळत असताना काय झालं? एखाद्या वेळेस असं होत असते, समोर आपल्या खूप फास्ट बॉलर आहे. बॉलरने बॉल टाकला. बॉल टाकल्यानंतर काय झालं? तो बॉल बॅटीला न लागता खूपदा पोटाला लागून जातो. न चुकून पोटाला लागते. आता जेव्हा तो बॉल समजा पोटाला लागलं तर ऑब्व्हियसली त्या मुलाच्या तोंडातून आई ग, अरे देवा असे काहीतरी शब्द निघतील. यालाच आपण आकस्मिकपणे प्रकट होणारा उद्गार म्हणतात. ठीक आहे. कारण विचार करून बोलत नाही मुलगा की माझ्या पोटाला जर एखादी बॉल लागलं तर मी आई ग म्हणणार, अरे देवा म्हणणार. हा विचार करून बोलणारा प्रकार नाही. हा काय लागून गेलं, आपल्याला वेदना झाल्या, आपल्या तोंडून निघून जाते. त्यालाच आकस्मिकपणे प्रकट होणारा आपण उद्गार म्हणतो. तर आता जो मी एक्झाम्पल दिला तो वेदनेमुळे झालं. असंच खूपदा आनंदामुळे सुद्धा आपल्या तोंडून काहीतरी निघते. समजा खूपदा काय होते मुलांच्या बाबतीत, आता माझ्याकडे मुलांचे एक्झाम्पल्स जास्त आहेत कारण मोस्टली ऑफलाईन जे माझे क्लासेस असतात ते लहान मुलांचे असतात. तर लहान मुलांच्या बाबतीत कधी कधी काय होते, समजा तो ट्युशनला आला आणि त्याच्या मनात होतं की आज माझ्या ट्युशनला येत असताना मध्ये कुठेतरी नॉनव्हेजची दुकान, चिकनची दुकान पडते. आता त्या मुलाला असं वाटलं की यार आज मम्मीने चिकन बनवायला पाहिजे. पण मुलाला थोडी माहिती आहे की ट्युशन सुटल्यानंतर घरी गेल्यावर त्याला काय खायला मिळेल. तर तो ट्युशनला आलाय आणि ट्युशन वरून जात असताना त्याच्या डोक्यात तीच गोष्ट चालू आहे की आज मम्मीने चिकन बनवलं तर खूप छान होईल, माझी चिकन खायची इच्छा होत आहे. असं सगळं तो डोक्यात घेऊन घराकडे जात आहे आणि घरी पोहोचल्यावर माहित झालं की कुकरचं शिटी वाजली आणि त्याच्या लक्षात आलं की यार चिकन बनत आहे. तर त्याच्या तोंडून काय निघेल? वाव. आता हा जो वाव शब्द त्यानं विचार करून बोललेला नाही. त्याला माहित नव्हतं की काय होणार आहे. ते कुठंतरी योग जुळून आलं, त्याच्या तोंडातून आनंदामुळे तो शब्द निघून गेला. त्यामुळे वाव शब्द जो आहे त्याला सुद्धा आपण इंटरजेक्शन म्हणतात. इंग्लिशमध्ये इंटरजेक्शनचं काम कुठले शब्द करतात? वाव, अल्लास आणि हुर्रे. वाव आणि हुर्रे हे आनंदामध्ये बोलले जाणारे शब्द आहेत आणि अल्लास हा शब्द जो आहे हा दुःख व्यक्त करायसाठी इंग्रज लोक वापरत असतात. त्यानंतर आता इतकं जे काही आपण समजलो यातलं आपल्या कामाची गोष्ट काय? नाउन किंवा प्रोनाउन आणि वर्ब. ठीक आहे. जेव्हा आपण लहानात लहान वाक्य बनवणं शिकणार आहोत, जे तुम्हाला मी स्टार्टिंगला म्हटलं की आज आपल्याला छोटे छोटे वाक्य बनवणं शिकायचं. तर ते लहान लहान वाक्य बनवण्यासाठी या 2 गोष्टींची आपल्याला गरज पडेल. पहिली गोष्ट काय? वाक्यामध्ये एकतर नाउन येणार किंवा प्रोनाउन येणार आणि दुसरी गोष्ट येणार वर्ब. टोटल प्रोनाउन 6 आहेत. त्या 7 आहेत. त्या 7 प्रोनाउन पैकी सध्या आपलं फोकस जो आहे या 6 प्रोनाउनवर असेल. या प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला स्क्रीनशॉट क्लास झाल्यानंतर देऊन देणार. पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तशा प्रकारचे 2 तुम्हाला बुक बनवून घ्यायचे आहेत. मी एकदा तुम्हाला ते बुक तसं दाखवून देतो. मला 1 मिनिट द्या.
बरं, मी तुम्हाला दिसत आहो काय? जर मी तुम्हाला दिसत असणार तर त्याच्यात बघा, 2 पद्धतीचे बुक तुम्हाला करायचे आहेत. एक बुक असेल तो कमीत कमी पेजेस असलेला, साईज हाच असायला पाहिजे. साईज तुमचं हाच असायला पाहिजे. फक्त पेजेस जे आहेत ते जितके कमीत कमी असतील तितकं छान. आणि दुसरं बुक जो राहणार तो बुक आपलं एक नॉर्मल रजिस्टर असलं पाहिजे. ठीक आहे. लांबी जी आहे दोन्ही बुकांची ते एका रजिस्टरची जी लांबी असते तितकीच असायला पाहिजे. नोट बुक करू नका. ठीक आहे. आणि 2 बुक पाहिजे. एक बुक जितके कमी पेजेस असतील तो, आणि एक बुक असणार आपलं नॉर्मल रजिस्टर 200 पेजेसचं. त्यामागचं कारण सांगतो. एका बुकात आपले मॅपिंगचे जे नियम आहेत ते नियम राहतील, आणि दुसऱ्या बुकामध्ये इतर ज्या काही गोष्टी आहेत, कठीण शब्द आहेत किंवा आता जे पार्ट ऑफ स्पीच मी तुम्हाला सांगितलं, अशा गोष्टी त्या बुकात लिहायच्या आणि दुसऱ्या बुकात आपलं मॅपिंग वाला विषय राहणार. तर इतकं क्लिअर झालेलं आहे. यात जर थोडंफार काही कन्फ्युजन सुद्धा असेल तर काहीही विषय नाही, कारण आपण पार्ट ऑफ स्पीच शिकणार नव्हतो. मला फक्त तुम्हाला एकदा शब्दांची ओळख करून द्यायची होती, त्यामुळे या टॉपिकला आपण घेतलो. तर याला इथे क्लोज करून आता आपण आपल्या मेन टॉपिक कडे जाऊ. मॅपिंग. मॅपिंग शब्द तुम्ही खूपदा ऐकले, पण नेमकं हे मॅपिंग काय आहे ते समजून घेऊ. ओके, एक मिनिट द्या, मी तुमच्याशी स्क्रीन शेअर करतो. ओके, न्यू स्क्रीन तुम्हाला दिसत असेल. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलंय की 2 बुक तुम्हाला करायचे आहेत. एक असेल कमी पेजेस वाला आणि दुसरं असेल आपलं नॉर्मल रजिस्टर. तर मॅपिंगचे नियम जे आहेत ते तुम्हाला छोट्यावाल्या बुकात लिहायचे ज्याच्यात कमी पेजेस असतील. आता हा जो मी एक ठीक आहे, एक सर्कल काढण्याचा मी प्रयत्न केलं, जो करेक्ट सर्कल आहे नाही, बट समजून घ्या. त्याच्यात जे तुम्हाला दिसत आहे, करते, करतो, करतात, करतोस, करता, आणि त्यानंतर खाली एक चार्ट दिसत आहे. सब्जेक्ट एक वचन तर वर्ब अनेक वचन, सब्जेक्ट अनेक वचन तर वर्ब एक वचन. काहीतरी एरर दिसत आहे. तर सब्जेक्ट एक वचन तर वर्ब अनेक वचन, हे जे तुम्हाला त्या सर्कल मध्ये दिसत आहे, याला तुम्हाला मॅपिंग वाल्या बुक मध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. इतकी गोष्ट मॅपिंग वाल्या बुक मध्ये लिहायची आहे. इतकं तुम्ही लक्षात ठेवाल, जेणेकरून उद्याला जेव्हा आपण परत भेटू तर तुमचं ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने लिहून असलं पाहिजे. आता लिहायचं आहे तर मग याचं स्क्रीनशॉट तुम्हाला लागेल. तर हा स्क्रीनशॉट क्लास होताच लगेच तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही जर स्वतः काढू शकत असाल तर काढून घ्या, अदरवाईज क्लास झाल्यावर मी सुद्धा सेपरेटली ग्रुपमध्ये पाठवणारच. तर सुरुवात लिहायची ह्यापासूनच करायची ना, ह्या पेज पासून? बिलकुल सर. छोट्या बुकात जो मॅपिंग वाला सेपरेट बुक असेल त्याच्यात सुरुवात इथूनच होणार, आणि एक दुसरं जे बुक म्हटलंय नॉर्मल रजिस्टर, त्याच्यात ते पार्ट ऑफ स्पीच वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी मी आधी शिकवलंय ते त्याच्यात राहतील. त्यानंतर एक्झाम्पल सुद्धा त्या बुकात लिहायचं. मॅपिंग वाल्या बुकात एक्झाम्पल सुद्धा लिहायचं नाही. मॅपिंग वाल्या बुकात जे सर्कल मध्ये होतं तेवढंच पार्ट राहणार. क्लिअर सर? ओके सर, यस सर, थँक्यू. ओके, वेलकम सर. तर आता विषय करते, करतो, करतात, करतोस, करता हे शब्द सुद्धा दिसत आहेत तुम्हाला. सब्जेक्ट वर्ब वाला चार्ट सुद्धा दिसत आहे. तर नेमकं हे आहे काय याला समजून घेऊ आपण. जसं मी तुम्हाला म्हटलं, आज सुरुवात आपण काय कुठून करणार आहोत? छोटे छोटे लहानात लहान वाक्य बनवण्यापासून. तर हे जे छोटे वाक्य आहे या वाक्यामध्ये फक्त 2 गोष्टी असतील. एक असेल सब्जेक्ट आणि दुसरं असेल वर्ब. आता सब्जेक्ट काय भानगड आहे, वर्ब
म्हणजे वाक्यामध्ये जी काही क्रिया होते त्याला आपण वर्ब म्हणत असतो. आता सब्जेक्ट हा नवीन विषय आला. तर सब्जेक्ट कशाला म्हणायचं? हा जो सर्कल मध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिसत आहे, हा सब्जेक्ट म्हणजे काय? एखाद्या वाक्यामध्ये जो कोणी क्रिया करणारा असतो त्या क्रिया करणाऱ्याला आपण सब्जेक्ट म्हणत असतो. व्याकरणाच्या भाषेत मराठीमध्ये सब्जेक्टला कर्ता हा शब्द आहे. ठीक आहे. कर्ता म्हणजे कोण? क्रियेला करणारा हा कर्ता असतो, त्याला आपण सब्जेक्ट म्हणत असतो. इतकं क्लिअर आहे की सब्जेक्ट आणि वर्ब प्रत्येकाला समजलं? कुणाला जर कन्फ्युजन असेल तर विचारा, अदरवाईज आपण समोर चाललो. येस सर, समज. ओके, ठीक आहे. याच्या आधीचं पार्ट काही कन्फ्युजन असेल तरी चालेल, या पार्ट मध्ये कन्फ्युजन असता कामा नये, कारण आता जे आपण वाक्य बनवणं शिकणार आहोत तो पूर्णपणे सब्जेक्ट आणि वर्ब समजण्यावर डिपेंड आहे. तर सब्जेक्ट तुम्हाला समजलं. आता विषय करते, करतो, करतात जे आपल्याला तिथे दिसत आहे त्याचं काय काम आहे? त्याचं काम आहे आपल्या वाक्यातील क्रिया, आपल्या वाक्यातील क्रिया जी आहे ती जर करतो, करते, करतात, करतोस आणि करता या शब्दांशी राईम होत असेल तर आपल्याला हा नियम वापरायचा असतो. नियम काय आहे? सब्जेक्ट जर आपलं एक वचन असेल तर क्रियेला अनेक वचन करून लिहायचं आहे, आणि जर आपला सब्जेक्ट अनेक वचन असेल तर आपल्याला क्रियेला एक वचनात लिहायचं आहे. जसं आता पहिला एक्झाम्पल दिसत आहे, कुत्रा भुंकतो. या वाक्यामध्ये भुंकणे हा शब्द क्रिया आहे. ठीक आहे. तर याला कुठल्या स्वरूपात लिहिलेलं आहे? भुंकणे या शब्दाला लिहिलेलं आहे भुंकतो या रूपामध्ये. क्रियेला ना आपण वेगवेगळ्या रूपामध्ये लिहित असतो. ऍक्च्युअल क्रिया काय आहे? भुंकतो ही क्रिया नाही, ऍक्च्युअल क्रिया आहे भुंकतो, भुंकणे. ठीक आहे. मेन शब्द आहे भुंकणे, पण ज्याला आपण जेव्हा वापरत असतो तेव्हा आपण वेगवेगळ्या रूपात वापरत असतो. तर आता वेगवेगळ्या रूपात म्हणजे काय ते मी पटकन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, त्यानंतर आपण आजच्या क्लासची सुरुवात करू. बघा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की मेन शब्द काय असतो? मेन शब्द असते भुंकणे. ठीक आहे. एकदा याला सगळं गायब करता येईल का आपल्याला? नाही, हा काय होणार नाही. एक मिनिट, मला ब्लँक पेज काढू द्या. जसं मी म्हटलं, मेन शब्द आहे आपलं, अक्षर जरा खराब दिसतील समजायचा प्रयत्न करा. मेन शब्द आहे आपला भुंकणे. याला आपण वेगवेगळ्या रूपात वापरतो. म्हणजे काय करतो? या भुंकणे शब्दाला कधी आपण भुंकतो म्हणणार, कधी भुंकतात असं वापरणार. तसंच कधी कधी या भुंकतोला आपण काय करतो? भुंकला असं म्हणतो, कधी भुंकेल असं म्हणतो. ठीक आहे. तर हे आपण त्याला रूप देत आहोत वेगवेगळे. भुंकतो, भुंकला, भुंकेल हे काय रूप देत आहोत. मेन शब्द काय? भुंकणे. तर आपलं जो पॅटर्न आहे, मॅपिंग जो आहे तो करणे या शब्दावर आपण डिपेंड ठेवलेलं आहे. तर ज्या पद्धतीनं भुंकणे शब्दाचं भुंकतो होणार, तसंच आपल्याला जर करणे ला याच्याशी राईम करायचं आहे तर आपण काय करणार? इथे नेच्या ठिकाणी तो लागलेला आहे तर आपण सुद्धा करण्याच्या ठिकाणी नेच्या ठिकाणी तो लावणार, भुंकतोच करतो होऊन जाणार. त्यानंतर भुंकतोच जर भुंकतात झालं तर आपल्या पॅटर्नचं होऊन जाणार करतात. इतकं समजलं का प्रत्येकाला? हे जर समजलं तर आज हे समजणं खूप गरजेचं आहे. हे जर समजलं तर आपलं अख्खं पॅटर्न तुम्हाला समजून जाईल. इतकं समजलं? येस सर. भुंकण्याचं जर भुंकतो होत असेल तर करण्याचं करतो येईल. ओके,
ठीक आहे. ज्याला कोणाला काही कन्फ्युजन राहिलं की बिनधास्त विचारा, मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार. ओके. तर आपण होतो या टॉपिकवर. जेव्हा केव्हाही आपल्याला सध्या जे आपण वाक्य समजवतो या वाक्यामध्ये दोन गोष्टी असतील, सब्जेक्ट किंवा वर्ब. तर आपल्याला सर्वात आधी फोकस करायचा आहे वर्बवर. जेव्हा केव्हाही आपला जो वर्ब आहे तो वरती दिलेले जे शब्द आहेत, करतो, करते, करतात, करतोस, हा ना, करता, हे जे शब्द आहेत यांच्याशी आपल्या वाक्याचं वर्ब म्हणजेच क्रिया राईम होत असेल, अशा वेळेस आपल्याला या नियमाचा वापर करायचा आहे. नियम काय म्हणतो? सब्जेक्ट जर एकवचन असेल तर वर्बला अनेक वचन करा. सब्जेक्ट अनेक वचन असेल तर वर्बला एक वचनात लिहा. सोप्या भाषेत याला कसं समजू आपण? जितक्या वचनात सब्जेक्ट लिहिलेलं असेल त्याच्या अपोजिट आपण वर्बला लिहिणार. ठीक आहे. जितक्या वचनमध्ये सब्जेक्ट लिहिलं असेल त्याच्या अपोजिट आपल्याला वर्ब लिहायचं आहे. म्हणजेच सब्जेक्ट एक वचन असेल तर वर्बला अनेक वचनामध्ये लिहायचं आहे. सब्जेक्ट अनेक वचन असेल तर वर्बला एक वचनामध्ये लिहायचं आहे. आता लिहायचं आहे यासाठी बोलत आहे कारण ऑफलाईन क्लासमध्ये मला सवय पडलेली आहे, मुलं लिहून दाखवत असतात, त्यामुळे लिहायचं बोलत आहे. आपल्या क्लासमध्ये लिहून आपण करणार नाहोत, आपण बोलणं शिकायला आलेलो आहोत. तर तुम्हाला बोलायचं आहे. सब्जेक्ट एक वचनात असेल तर वर्बला अनेक वचनात बोलाल आणि सब्जेक्ट अनेक वचन असेल तर वर्बला एक वचनात बोलाल. ठीक आहे. तर ज्या पद्धतीने इथे पहिला वाक्य दिसत आहे तुम्हाला, कुत्रा भुंकतो. तर हा जो आपला इथे क्रिया कशाची होत आहे? भुंकण्याची होत आहे. भुंकतो शब्द जो आहे तो इथे जो दिलेला शब्द आहे करतो याच्याशी जुळत आहे, म्हणजेच राईम होत आहे. त्यामुळे याला आपण या नियमानुसार ट्रान्सलेट करणार. कसं ट्रान्सलेट करणार? क्रिया करणारा म्हणजे आपला सब्जेक्ट जो आहे तो कुत्रा आहे आणि किती आहे? एक आहे. म्हणजेच सब्जेक्ट एक वचन आहे. तर आपल्याला वर्बला त्या अपोजिट जाऊन अनेक वचन करावं लागेल. त्यामुळे इथे बघा काय केलेलं आहे. कुत्र्यासाठी शब्द आहे डॉग, त्याला जसं तसं लिहिलेलं आहे. आणि भुंकण्यासाठी शब्द आहे बार्क, तर या बार्क शब्दाला काय केलेलं आहे? एस जोडलेला आहे. बार्कचं बार्क्स असं केलंय. तो जो एस जोडलेला आहे शेवटी, तो एस जोडणे म्हणजे अनेक वचन करणे. त्यामुळे याला जेव्हा आपण असं म्हणणार अ डॉग बार्क्स, ठीक आहे, तर हा ग्रॅमॅटिकली करेक्ट तुम्ही या वाक्याला ट्रान्सलेट केलेलं आहे. कुत्रा भुंकतो याचं ग्रॅमॅटिकली करेक्ट ट्रान्सलेशन तुम्ही केले. काय केलं? फक्त कुत्रा एक होता त्यामुळे डॉगला ऍज इट इज वापरलं आणि भुंकण्यासाठी शब्द आहे बार्क, त्याला एस लावून बार्क्स करून टाकलं म्हणजे अनेक वचन केलं. तर अ डॉग बार्क्स हा ग्रॅमॅटिकली करेक्ट ट्रान्सलेशन तुमचं झालं. त्याच प्रकारे दुसरा जो वाक्य दिसत आहे कुत्रे भुंकतात, याच्यात आपण काय केलं आहे आता? यावेळेस क्रिया करणारा एकापेक्षा जास्त आहे. सब्जेक्ट परत कुत्राच आहे, पण इथे एक ऐवजी एकापेक्षा जास्त कुत्र्यांबद्दल आपण बोलत आहोत. त्यामुळे डॉग शब्दाला एस लावून टाकलं आपण. अनेक वचन करायसाठी काय केलं? डॉग शब्दाला एस लावलं. आणि कारण आपलं सब्जेक्ट अनेक वचन आहे तर आपल्याला क्रियेला एक वचनात बोलावं लागेल. तर भुंकण्यासाठी बार्क शब्द होता, त्याला ऍज इट इज आपण बोललो म्हणजे एक वचनात बोललो. तर कुत्रे भुंकताचं ट्रान्सलेशन काय होणार? डॉग्स बार्क. ग्रॅमॅटिकली करेक्ट. कुठेही जाऊन गुगलवर शोधा, जो कोणता ऍप तुम्हाला माहित असेल त्या ऍपवर जाऊन शोधा, तुम्हाला हा ट्रान्सलेशन दिसेल कुत्रे भुंकताचं आणि कुत्रा भुंकतोच. आणि फक्त याच वाक्यांचे ट्रान्सलेशन नाही, करते, करतो, करतात, करतोस आणि करता
या शब्दांशी ज्या कुठल्या वाक्यातली क्रिया राईम होत असेल त्या प्रत्येक वाक्याला या नियमानुसार ट्रान्सलेट कराल तर गुगल तुम्हाला तुमचं ट्रान्सलेशन ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे असंच सांगणार. ठीक आहे. आता इथे फक्त एक एक्स्ट्रा शब्द आलेला आहे हा का बरं आला? शेवटचा जो क्लास असेल ना त्या शेवटच्या क्लासमध्ये मी तुम्हाला या गोष्टी एक्सप्लेन करणार की अँड द का बरं येतात आणि कशा पद्धतीने येतात त्यांचे वापरायचे जो नियम आहे तो काय आहे आणि तो नियम सुद्धा शाळेच्या जे काही तुम्ही शिकलेले असेल खूप साऱ्यांना आठवत असेल त्या विषयापेक्षा खूप वेगळं राहणार आहे आणि त्याचं सुद्धा तुम्हाला चॅलेंज करणार की जो नियम मी तुम्हाला शिकवलाय त्या नियमानुसार गुगलवर जाऊन पाहाल तुम्हाला प्रत्येक वेळेस आपलं पॅटर्न जो आहे तो 100% खरं उतरलेलं दिसेल. आता हा नियम वापरत असताना याच्यात एक पुन्हा बट आहे. काय आहे? 6 प्रोनाउन जे मगाशी तुम्हाला दाखवलेले होते त्या 6 प्रोनाउन पैकी फक्त ही आणि शी यालाच एक वचनाचे नियम लागेल. आता एक वचनाचे नियम लागेल म्हणजे काय? यांना फक्त आपण एक वचन समजू, इतरांना अनेक वचन समजायचं आहे. आता तुम्ही म्हणाल तिथे आय पण होता, यू पण होता. आय तर एक वचन आहे, यू सुद्धा एक वचन आहे, पण त्याला नियम अनेक वचनाचंच लागेल. त्यामुळे मी जातो याला जर आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे तर आय हा एक वचन आहे तर आपल्या नियमानुसार गो जो आहे आपला वर्ब जो आहे तो अनेक वचन व्हायला पाहिजे होतं पण असं होणार नाही. कसं होईल? आय एक वचन आहे तर वर्बला सुद्धा एक वचनात बोलणार आय गो असं म्हणावं लागेल. कारण काय? तर आय आणि यू यांना इंग्रजीत VIP ट्रीटमेंट दिली जाते. हे जरी एक वचन असले तरी यांना अनेक वचनाचे नियम लावले जातात प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे 6 प्रोनाउन पैकी फक्त ही आणि शी यांनाच एक वचनाचे नियम लागत असते, बाकी इतरांना प्रत्येकाला अनेक वचनाचे नियम लागतो. इतकं जितकं मी आतापर्यंत सांगितलं इतकं सगळं क्लिअर आहे काय? जर असेल तर एक गोष्ट मला एक्सप्लेन करून द्यायची आहे, त्यानंतर तुमचं ट्रान्सलेशनचा क्लास स्टार्ट होऊन जाईल. त्यानंतर मी तुम्हाला मराठीत वाक्य देणार ज्याला तुम्हाला इंग्रजीत मला ट्रान्सलेट करून द्यायचं आहे. तर इतकं तुमचं क्लिअर आहे? येस सर. ओके. कुणाला काही कन्फ्युजन इतरांना? नो सर. ओके चला मग एक शेवटचा नियम तुम्हाला सांगून देतो मी. तो आपण ऐकलो की आपण ट्रान्सलेशनची सुरुवात करणार. ज्या पद्धतीने तुम्हाला म्हटलंय छोटे छोटे वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करायचे तर मी स्क्रीनवर तुम्हाला एक वाक्य दाखवणार त्या वाक्याला तुम्हाला मला इंग्रजीत ट्रान्सलेट करून द्यायचं आहे. ठीक आहे. तर त्याआधी एक छोटीशी गोष्ट जर तुम्ही नोटीस केली असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल मगाशी अनेक वचन करायसाठी फक्त आपण एस लावलं होतं आणि यावेळेस जर तुम्ही गो शब्दाला बघाल तर इथे बघा अनेक वचन करायसाठी ES लावलेलं आहे तिसऱ्या वाक्यात. ती जाते शी गोज तर गो या शब्दाला अनेक वचन करायसाठी ES लावलेला आहे. तर पहिल्या वाक्यांमध्ये फक्त आपण एस लावलं होतं या वाक्यामध्ये आपण ES लावलेलं आहे. तर याच्या मागचं लॉजिक आपण समजून घेऊ. माझ्याकडे जेव्हा तुम्ही क्लास करत आहात तर क्लास करत असताना प्रत्येक गोष्टीचं लॉजिक तुम्हाला मिळेल आणि त्या गोष्टी शाळेपासनं पूर्णपणे वेगळ्या असतील. कदाचित तुम्हाला प्रश्न सुद्धा येईल मनामध्ये खूपदा की या गोष्टी कितपत करेक्ट आहेत किंवा चुकीच्या आहेत. पण मी तुम्हाला चॅलेंज करतो की ज्या कुठल्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार ते तुम्ही गुगल करून घ्या, कुठेही चेक करून घ्या. जो नियम मी तुम्हाला सांगणार त्या नियमानुसारच तुम्हाला उत्तरं मिळतील. तर एकदा पटकन मी तुम्हाला अनेक वचनाचे नियम सांगून देतो. ते झालेत की आपण लगेच समोर वळू. ओके
एक मिनिट हा, स्क्रीन शेअर व्हायला जरा वेळ लागत आहे. बघा आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मोस्ट ऑफ द टाइम, ठीक आहे, 90% ऑफ द टाइम शब्दाला एस लावून अनेक वचन होत असते. जसं की एकटी मुलगी असेल तर गर्ल म्हणणार आपण, एकापेक्षा जास्त असतील तर गर्ल्स म्हणायचं आहे. एक पुस्तक असेल तर आपण बुक म्हणणार, एकापेक्षा जास्त असतील तर त्याचे अनेक वचन बुक्स होऊन जाणार. बट शब्दाची शेवटची स्पेलिंग, ठीक आहे, शब्दाचे शेवटचे स्पेलिंग ओ असेल, एस असेल, एक्स असेल, सीएच असेल किंवा एस एच असेल, अशा वेळेस अनेक वचन करत असताना नेहमी ई एस लावून आपण अनेक वचन करणार. हा नियम याआधी तुम्हाला कुठेच सांगितलं गेलं नसेल, पण इथे स्क्रीनवर जे मी शब्द दाखवतो या शब्दांव्यतिरिक्त तुमच्या डोक्यात जर कुठलाही शब्द आला तर त्याचे अनेक वचन तुम्ही गुगलला विचाराल, तुम्हाला या नियमानुसारच त्याचे अनेक वचन केलेलं दिसेल. तर मँगो शेवटी ओ आलेलं आहे, याचे अनेक वचन करायचं आहे तर ईएस लागेल, मँगो होऊन जाणार मँगोज. त्याचप्रमाणे बस शेवटी एस आलेलं आहे, त्यामुळे त्याचं अनेक वचन करायचं असलं तर आपण ईएस लावणार, बस होऊन जाणार बसेस, बॉक्स होऊन जाणार बॉक्सेस, बेंचच्या बेंचेस, बुशच्या बुशेस. आता या गोष्टी आपण यासाठी शिकत आहोत, जेव्हा आपण बोलणं शिकणार ना, माझ्याकडे जेव्हा तुम्ही बोलणं शिकणार तर फक्त बोलणं शिकायचं नाही आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलणं शिकायचं आहे. आता ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलायचं शिकायचं म्हटल्यावर हे नियम जर तुम्हाला माहित असेल ना तर तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन सुद्धा करेक्ट येतील. जसं बसच्या बसेस होते, तर जर हा रूल्स माहित नसेल तुम्ही काय कराल, बसच्या बस असं समथिंग काहीतरी आगळं वेगळं होऊन जाईल तो. हा नियम जर माहित असलं तर आपल्याला एक्झॅक्ट आपल्या डोक्यात राहील, ईएस लावायचं तर बसच्या बसेस होऊन जाणार, बॉक्सच्या बॉक्सेस होऊन जाणार. त्यामुळे हे नियम सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो काय आहे, शब्दाच्या शेवटची स्पेलिंग एफ किंवा एफई असेल तर आपल्याला एफ किंवा एफई ला काढायचे असते आणि त्या ठिकाणी व्ही एस लावायचे असते. त्यामुळे लिफ, तर इथे बघाल तुम्ही LEA पर्यंत ऍज इट इज लिहिलेलं आहे आणि एफच्या ठिकाणी VS लावलाय, तर लिफ्टचे होऊन जाणार ल्यूज, थीफचे होऊन जाणार थ्यूज, लाईफचे होऊन जाणार लाईव्ह. ठीक आहे, तर जेव्हा केव्हाही शब्दाची शेवटची स्पेलिंग एफ किंवा एपी असेल तर आपल्याला एफ किंवा एपी ला काढून VS जोडून द्यायचं आहे, झालं त्याच्या अनेक वचन. तर याचं तुमचं प्रोनाऊन्सिएशन सुद्धा करेक्ट होऊन जाईल. लिफ्टचे ल्यूज, थीफचे थ्यूज, तुम्हाला करेक्ट कळेल की काय उच्चार काढायचे. चौथा जो रूल आहे तो काय आहे, शब्दाचे शेवटचे स्पेलिंग जर वाय असेल तर आपल्याला वाय ला काढायचं आहे आणि वायच्या ठिकाणी काय करायचं आहे, IES लावायचं अनेक वचन करायसाठी. त्यामुळे लेडी, तर शेवटी वाय आलेला आहे, याचं अनेक वचन करत असताना आपण काय करणार, लेडीज, वायच्या ठिकाणी IS लावणार. आता हा शब्द आलंच आहे तर एकदा याच्याबद्दल थोडं शॉर्टकट मध्ये सांगतो. खूपदा आपण काय करत असतो माहित आहे का, एखादी बाई उभी दिसली, एकटी जरी असेल तर आपण असं म्हणत असतो तिथे लेडीज उभी आहे. आणि खूपदा म्हणण्यापेक्षा आपण मराठी बोलणारे जितकेही लोक आहोत ती ही चूक 100% करतात. तर एकटी जर आहे तर ती लेडी आहे, एकापेक्षा जास्त असेल तर मग त्याला लेडीज म्हणता येईल, पण सिंगल आहे तर ती लेडी आहे. ठीक आहे. त्यानंतर बॉडीच्या बॉडी घेऊन जाणार, काय करत आहोत आपण, वायच्या ठिकाणी IS लावत आहोत, BOD ऍज इट इज लिहिलंय आणि वाय ची जेव्हा टर्न आली तेव्हा वायच्या ठिकाणी IS लिहिलंय. तर या नियमाला समजून घेत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, नेहमी IS लावून चालणार नाही. वायच्या अगोदर, ठीक आहे, वायच्या अगोदर AEIOU हे शब्द जर येत असतील
तर तुम्हाला आय एस न लावता फक्त एस लावायचे आहे. त्यामुळे स्टेजचं अनेकवचन स्टेज होऊन जाणार. का बरं? कारण वायच्या आधी ए आलंय. बॉयचं अनेकवचन बॉयज होऊन जाणार कारण वायच्या आधी ओ आलंय. आणि जर ए ई आय ओ यू येत नसेल तर वायच्या ठिकाणी आय एस लावायचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस सर. ओके. आता प्रत्येकच गोष्टीमध्ये काहीतरी ट्रिक वापरता येणार नाही. काही गोष्टी अशा असतील ज्या अपवादात्मक असतील, त्याला कुठलाही रूल लागणार नाही, त्याला ऍज इट इज पाठ करावं लागेल. आणि अशा खूप कमी गोष्टी राहतील ज्यात तुम्हाला ना तुम्हाला मी अशा पद्धतीची मेहनत सांगणार की याला पाठ करा, त्याला पाठ करा. खूपशा गोष्टींमध्ये तुम्हाला ट्रिक भेटतील. 99% गोष्टींमध्ये तुम्हाला ट्रिक मिळतील. तर हा जो 5वा नियम आहे, हा अशातल्या काही गोष्टी आहेत ज्यात कुठली ट्रिक काम येणार नाही. याला आपल्याला ऍज इट इज पाठ करावं लागेल. जसं मॅन आहे तर याचं अनेकवचन मेन होऊन जाते. वुमन वुमेन होऊन जाते. चाइल्ड चिल्ड्रेन होऊन जाणार. टूथचं टीथ होणार. फूडचं किट होणार. माउसचं माईस होईल. हे काही शब्द आहेत, यांना तुम्हाला पाठ करावं लागेल. यात आपले लॉजिक्स कामी येणार नाही. त्यानंतर काही असे शब्द सुद्धा आहेत ज्यात बदलच होत नाही. जसे मेंढी, एक असले तरी शेप, अनेक असल्या तरी शेप. डिअर, ग्लासेस, टॉंग्स, सीजर्स, हे असे काही शब्द आहेत याच्यात बदलच होत नाही. एक राहिलं तरी तेच, अनेक राहिलं तरी तेच. यांना सुद्धा तुम्हाला पाठ करून घ्यावं लागेल. इतक्या गोष्टी जर तुमच्या क्लिअर झाल्या असतील तर आपण ट्रान्सलेशन कडे वळू. काय म्हणता? येस सर. ओके. फक्त एकच व्यक्ती समज सर जे आहेत तेच माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहेत. बाकीच्यांना माझ्या गोष्टी कळत आहेत, नाही कळत आहेत, किंवा त्यांचं प्रत्येकाने या क्लासला ना आपलं क्लास समजून प्रत्येकाने प्रतिसाद द्यायचा आहे. आणि सगळे जर तुमचं प्रतिसाद मिळालं तर मला सुद्धा असं वाटेल की मी सांगितलेलं तुम्हाला कळत आहे. इंटरॅक्टिव्ह राहूल तर आपण जास्त बेटर. गौरी मॅम, फक्त थम्स दिल्याने चालणार नाही, बोलायचं आहे. बोलणं शिकत आहोत, ठीक आहे. स्पीकिंग शिकायचे आहे तर मग बोलणं गरजेचं आहे. स्वतःला व्यक्त करा. कळत आहे तर कळत आहे बोला. व्यक्त करणे मीन्स बोलून व्यक्त करायचं आहे. फक्त स्माइली, थम्सअप तसं नाही, बोलून व्यक्त व्हा. चला, तर सुरुवात करू आपण ट्रान्सलेशनची. आता आज जितकं आपण शिकलो आहोत त्यालाच आपण रिपीट करू. उद्याला काहीतरी नवीन टॉपिक असेल तर उद्याला त्याच्यावर बघू. सध्या आता जितकं शिकून झालेलं आहे त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू. 8:45 होत आलेले आहेत. 15 मिनिटाचा हा सेशन राहील आता, ज्यात तुम्ही हे ट्रान्सलेशन कराल. त्यानंतर तुमचं समाधान झालं तर उद्याला आपण डायरेक्ट नवीन टॉपिकवर जम्प करणार. अदरवाईज थोडंसं 15-20 मिनिट याला रिपीट करून मग नवीन टॉपिकवर जम्प करू. कारण फ्री ट्रायल जो आहे आपला हा 5 दिवसांचा आहे. तर त्या 5 दिवसांमध्ये जितकं जास्त आपल्याला करता येईल तितकं जास्त करायचं आहे. तो वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही, ठीक आहे. यानंतर आता मी ज्याचं नाव घेईल त्याने पटकन अनम्यूट करायचं आहे आणि उत्तर द्यायचं आहे. लाजायचं कुणालाच नाही. लाजाल तर तुम्ही कधी शिकू शकणार नाही. चुकलं तर मी आहे तुम्हाला करेक्ट करायला. कन्फ्युजन वाटलं तर मला विचारा की कुठे तुम्ही कन्फ्युज होतात, मी त्यात तुम्हाला सोल्युशन देईन. शब्द नाही आले तर बाकीचे काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. बाकीच्यांसाठी आपण आलेलो आहोत. आपण आलेलो आहोत स्वतःसाठी, स्वतः सुधारणा करायसाठी. तर निश्चिंत होऊन तुम्ही ज्या क्लासला अटेंड करा. जिथं कुठं कन्फ्युजन झालं तिथं मला विचारा, मी तुमचं कन्फ्युजन दूर करणार. तर सुरुवात करू आपण. 10 लोक होते, आता ऑलमोस्ट मला 8 लोक दिसत आहेत. 2 लोक जे कोणी गायब असतील, मी नाव घेत असताना ज्याचं रिप्लाय पटकन येणार नाही त्याला आपण असं समजू की ते गायब आहेत आणि दुसऱ्या राऊंड मध्ये त्यांचं नाव मी घेणार नाही. चिव मॅम आहेत काय? ओके, चला. चिव मॅम दिसत नाहीत. आस्था, राम लिहितो.
राम राईट राम. राईट आता राम किती वचन बेटा? राईट एक वचन आहे तर तर अनेक वचन हा, तर मग राईटचं काय होईल? राईट राईट्स होणार. ओके, चलो करेक्ट. राम राईट्स हा ग्रॅमॅटिकली करेक्ट आन्सर झाला. राम राईट म्हटलं तर चुकणार नाही स्पोकनच्या भाषेत, बट ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलायचं तर राम राईट्स बोलावं लागेल. गौरी मॅम, गौरी तोडकर मॅम, हा सर. मुलगा वाचतो. अ बॉय रीड्स. एकदम करेक्ट मॅम. गौरी मॅम नंतर रवी सर, मुली गातात. Girl singing. नाही सर. हा, आता Sing. बघा, सिंग येणार फक्त, ठीक आहे, सिंगिंग येणार नाही Yes. आणि गर्लचं गर्ल्स होईल. Yes. सिंगिंग हा वर्बचं चौथं फॉर्म आहे. कुठल्याही वर्बला ING लावलं की त्याचा अर्थ वर्बचं चौथं फॉर्म असं होतं. तर मुली गातात, तुम्ही जर गुगलवर विचाराल की भाई मुली गातातला कसं ट्रान्सलेट करायचं, तर तो तुम्हाला उत्तर देणार गर्ल्स सिंग, सिंगिंग देणार नाही. कारण तो चौथा फॉर्म मी समोर आपले जे टॉपिक राहील त्यावेळेस याच्यावर बोलू आपण की चौथा फॉर्म कधी वापरायचं. सध्या आपण जो शिकत आहोत याच्यात वर्ब एक वचन, तर सॉरी, सब्जेक्ट अनेक वचन तर वर्ब एक वचन आणि सब्जेक्ट एक वचन तर वर्ब अनेक वचन, इतक्यापर्यंत आपल्याला लिमिटेड राहायचं आहे. रवी सरांनंतर सुनील भगत सर. सुनील सर, आम्ही नाचतो. ठीक आहे, आपण जास्त वेळ घेणार नाही. ज्यांचे नावं घेतल्यावर मला प्रतिसाद भेटत नाही त्यांचे नाव मी कापत जाणार. उदय सर, उदय कांबळे सर. हॅलो. हा सर. हा सर, वी डान्स. एकदम करेक्ट सर. नाही, डान्स तेच असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, वी वी डान्स. डान्स इतकं. करेक्ट करेक्ट. ओके. उदय सरांनंतर संजना नांदगावे. संजना मॅम. थोडं आपण फास्ट चालणार आहोत. ज्यांनी रिप्लाय दिले नाही त्यांचे नाव मी काटत जाणार आणि समोर वळत जाणार. रोहित सर सातपुते. रोहित दोन आहेत, तर रोहित सातपुते सर, तो नाचतो. He dances. डान्सेस, एकदम करेक्ट सर. आता रोहित देहकले सर, पुणे. रोहित सर, पुणे. त्या पोहतात. They swim. They swim. दे स्विम, एकदम करेक्ट. समत सर. Yes, sir. Raju, राजू प्रयत्न करतो. Raju, trying. आता सर राजू नाही नाही, ING तर वापरायचंच नाही आपल्याला. ING जर वापरलं तर त्याचं काहीतरी वेगळंच मिनिंग होऊन जाईल, तर त्यामुळे ING आपल्याला वापरायचंच नाही. समोर मी सांगणार. ट्राय चे अर्थ प्रयत्न करणे होते. आता फक्त आपल्याला काय बघायचं आहे, एक वचन की अनेक वचन. तर ट्राय या शब्दाला एक वचनात बोलणार तुम्ही की अनेक वचनात? अनेक वचनात. राजू tries. अनेक वचनात. ट्राईज होऊन जाणार. वाय शेवटी येत असल्या कारणाने त्याचं अनेक वचन करत असताना IES आपण लावणार. ठीक आहे. Yes, sir. चला, असं कोणी असेल ज्याचं नाव घेणं मी मिस केलो आहे त्याने पटकन सांगायचं की सर मला नाही विचारले. अदरवाईज आपली सुरुवात कोणापासून झाली होती? आस्थापासून. चला, कोणी सुटलेलं नाही. तर आस्था, मी समजतो. आय अंडरस्टँड एकदम करेक्ट. एक लास्ट राऊंड घेऊ, त्यानंतर उद्याला आपल्याला काय शिकायला मिळणार आहे ते बघून घेऊ आणि मग क्लासला आपण एंड करू. गौरी मॅम, ते समजतात. दे अंडरस्टँड. दे अंडरस्टँड, एकदम बढिया. त्यानंतर रवी सर, ती समजते. He understands.
अंडरस्टँड की अंडरस्टँड होणार सर? Understand. अनेक वचन करावं लागेल कारण ती एक वचन आहे. ओके. रवी सरांनंतर उदय सर, उदय कांबळे सर. माणूस बोल सर. ओके सर. मॅन स्पीक्स. एकदम बढिया. उदय सरांनंतर रोहित सर. माणसं बोलतात. रोहित सातपुते सर. रोहित सातपुते सर अनम्यूट कराल फास्ट. अच्छा रोहित सर मी तुम्हाला म्यूट केलं होतं. मेन sorry. स्पीक. हा मेन स्पीक. तुम्हाला म्यूट केलं होतं सर, वाईट मानू नका. ऍक्च्युअल तुमच्या बॅकग्राऊंड मधून नाही, नॉईज नाही, येत होतं त्यामुळे. ओके. तेवढी अंडरस्टँडिंग प्रत्येकाने ठेवायचं. ओके. हम्म. चला सातपुते सरांनंतर रोहित सर फ्रॉम पुणे. रोहित ढेकले सर. लाकूड जळतो. शब्द माहित नसले, कन्फ्युजन असलं की बिंदास्त विचारा. जडण्यासाठी बर्न शब्द वापरणार सर. BURN. हा. So wood burns. वुड बर्न्स. एकदम करेक्ट सर. समज सर. लोखंड वितळतो. आयर्न मेल्ट. आयन किती वचन आहे सर? एक वचन. आयर्न मेल्ट. नाही एक वचन आहे ना आयन, तर त्याला ऍज इट इज वापरणार आणि मेल्टला अनेक वचन करावं लागेल. मेल्ट्स. कारण Iron लोखंड melts. एक आहे. हा ना, लोखंड एक आहे तर त्याला आपण एस लावणार नाही, मेल्ट ला लावणार कारण मेल्ट अनेक वचन आहे. ठीक आहे. तर आयन मेल्ट्स असं होईल. आणि याचे उच्चार करत असताना आपण खूपदा चुकत असतो. आपण काय करत असतो ना, आय रन असं याला उच्चार करत असतो. हा कॉमन मिस्टेक आहे जे आपण प्रत्येकच व्यक्ती करत असतो. बट एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आयरन हा ऍक्च्युअल चुकीचं प्रोनाऊन्सिएशन आहे. त्याचं करेक्ट कसं प्रोनाऊन्स करायचं आहे त्याला आयर्न. ठीक आहे. आता याला स्पीड मध्ये जेव्हा आपण बोलू तर काय निघेल? आयर्न. ठीक आहे. हा ऍक्च्युअल त्याचं उच्चार आहे. आयरन हा चुकीचे उच्चार आहे. ठीक आहे. तर लास्ट आपल्याकडे किती वेळ झालेला आहे? ठीक आहे. लास्ट आपल्याकडे 10 मिनिट ऑलमोस्ट वाचले असतील. 7 मिनिट 8 मिनिट. तर या 8 मिनिटात काही गोष्टी मला जे सांगायच्या आहेत त्या मी सांगून घेतो. ही गोष्ट तुम्हाला खूप इजी वाटली असेल आता, आणि कदाचित असे होऊ शकते की थोडंसं बोरिंग वाटलं असेल, ये इतना इजी क्या है. पण तरी सुद्धा आपल्याला हे करायचं आहे. काऊन करायचं आहे? कारण मी सडनली तुम्हाला काहीतरी कठीण शिकवून देणार तर तुमचं सगळं गोंधळ निर्माण होईल आणि तुम्हाला काहीच येणार. आता हा का बरं तुम्हाला असं वाटत आहे? कारण याला आपण इतक्या सोपं करून शिकलो आहोत की तुम्हाला आता इजी वाटत असल्यामुळे असं वाटेल की यार हे तर छान आहे, आता नवीन टॉपिक कडे. पण फास्ट आपण 4-5 टॉपिक एका दिवसात शिकले की कन्फ्युजन क्रिएट होईल. त्यामुळे एका दिवसात एक टॉपिक. दुसरी गोष्ट काय, जरी हा टॉपिक इझी असला आणि आपल्याला लक्षात सुद्धा आलं तर माझी प्रत्येकाला रिक्वेस्ट असेल की क्लासच्या शेवटपर्यंत राहायचं प्रयत्न करा. कारण काय, टॉपिक कॉन्सेप्ट सगळं तुम्हाला समजलं तरी सुद्धा काही शब्द असे येतील ज्या शब्दांमध्ये तुम्हाला ते शब्द माहित नसतील, तर ते शब्द तुमच्या कानावर पडतील. शब्दांचा साठा तुमचा वाढेल. इंग्रजी बोलायचं आहे, सगळे नियम कळलेत, पण वेळेवर शब्दच आठवत नसेल तर मग तुम्ही कधीच इंग्रजी बोलू शकणार नाही. त्यामुळे शब्दांचा साठा सुद्धा वाढावं या कारणामुळे शेवटच्या क्लास पर्यंत राहा. दुसरी गोष्ट, शब्दांचा साठाच तुमचं वाढणार नाही,
सोबतच काही शब्द असे असतील ज्याचे उच्चार तुम्ही आजपर्यंत चुकीचं करत आलेलं असेल, तर तो उच्चार सुद्धा तुमचं करेक्ट होणार. तर या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात नसतात क्लास घेत असताना, की आज कुठला शब्द येईल जे तुम्हाला माहित नसेल, किंवा कुठला असा शब्द असेल ज्याचा आपण कॉमनली मिस्टेक करत असतो उच्चार करत असताना, पण इथे मी तो तुमचं करेक्ट करून देणार. तर या सगळ्या गोष्टी मला सुद्धा ठाऊक नसतात, ते वाक्यामध्ये येऊन गेलेत की मी तुम्हाला त्या पद्धतीने मग सांगत असतो. त्यामुळे प्रयत्न करा क्लास जो आहे आपला लास्ट पर्यंत अटेंड करायचा. आज जो आजचं सेशन आहे, एक लास्ट राऊंड घ्यायचं म्हणता, प्रत्येकाचं मत मला जाणून घ्यायचं आहे येस सर. आणि मग क्लोज करायचं की इथे क्लोज करता येईल. समत एक सरांच्या मते एक राऊंड घ्यायचं. बाकीच्यांचं मत काय, पटकन सांगा. इंटरॅक्टिव्ह ठेवा One round, क्लासला. please. ओके, चला एक राऊंड आपण घेऊ, त्यानंतर या क्लासला क्लोज करू. आणि क्लासला क्लोज करायच्या आधी एकदा प्रत्येकाकडनं मला एक शेवटचं प्रश्नाचे उत्तर द्या, मग आपण समोरचं राऊंड घेऊन क्लासला एंड करू. आज जितकं आपण शिकलो इतकं कॉन्सेप्ट तुमचं जर परिपूर्णपणे क्लिअर झालेलं असेल, तर उद्याला डायरेक्ट नवीन टॉपिक पासून सुरुवात करायची, की उद्याला एकदा याच्या रिपीट घेतल्यानंतर मग आपण नवीन कडे वळायचं. सर उद्या एकदा रिपीट करा सर परत. IES वगैरे जे आहे ना सर, परत एकदा हवंय. अनेक थोडं वचनाचे समजलं. नियम. हा. एकदा IES वगैरे जे आहेत ना ते वाक्याच्या शेवटी बरं, चीज ओके. वगैरे ते आहे, सर. एकदा रिव्हिजन घेसाल सर उद्या परत ठीक. प्लीज. बरं सर. तर मी ना रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतोच. मला वाटतं रौनक सर तुम्ही मागून जॉईन झालेत. हा सर, मी थोडं लेट जॉईन झालो कारण माझं नाईट शिफ्ट आहे सर. मी ट्रेन मध्ये होतो लोकल मध्ये, तर त्यामुळे माझं एवढं लक्ष नव्हतं त्यावरती. ओके, काही हरकत नाही. तर हा, रौनक सर कारण बघा. म्हणजे मी ट्रॅव्हलिंग मध्ये क्लास जॉईन केला सर ट्रेन मध्ये. बरं. तर आता थोडस मला ऐकून घ्या रौनक सर. मी काय हा, करेन हा. ना, मी ना या क्लासचं केलेलं आहे रेकॉर्डिंग. ओके तर मी सर. रेकॉर्डेड क्लासची लिंक ग्रुपवर टाकून देणार. ठीक आहे सर. चालेल. ठीक आहे ना. ते हा, नो पाहिल्यानंतर वरी. सुद्धा जर तुम्हाला काही ओके, आणि ओके जर सर, समजा चालेल. चुकून हो, एकदा समजून घ्या, ऐकून घ्या. ते बघितल्यानंतर सर तुम्हाला जर तरी सुद्धा काही कन्फ्युजन राहिलं, तर 12 ते 5 या टायमिंग मध्ये मी परिपूर्ण मोकळं असतो. तुम्ही मला फोन करून एकदा ओके. विचारू शकता, मी तुमचं तितकं कॉन्सेप्ट क्लिअर करून देईन. ठीक ठीक आहे. आहे ना सर, चालेल. आणि हे फक्त रौनक सरांसाठी नाही, ही गोष्ट प्रत्येकासाठी आहे, की जेव्हाही हा. तुम्हाला जर काही कन्फ्युजन वाटलं, की तुम्ही 12 ते 5च्या दरम्यान मला फोन करू शकता. चलो, तर ठीक आहे ना सर, आपण चालेल. परत प्रॅक्टिसवर येऊ. आस्थापासून सुरुवात करू. लोक हसतात. आस्था. शीतलराव. आम्ही ज्याचं नाव घेईन त्यालाच उत्तर द्यायचं रोहित सर. चला, काही हरकत नाही. आता आस्थाची टर्न. आस्था. तो हसतो. He laughs. ही लाप्स. एकदम करेक्ट. आस्था नंतर रवी सर. रवी मरकड सर. राम चालतो. Ram walk. राम किती आहे सर? एक. मग वर्बला किती करावं लागेल? अनेकवचन. वॉक्स. आता करेक्ट. ओके. उदय सर. तो विचार करतो. He thinks. एकदम करेक्ट. उदय सरांनंतर रोहित सर. सातपुते. ओके, सॉरी, आन्सर दिसून गेलाय. आम्ही बसतो याचं उत्तर द्या. रोहित सातपुते सर, फास्ट. रोहित सर, नेटवर्क इश्यू. रिसीट. हा सर. हा, ओके. रोहित देकडे सर. त्या म्हणतात. जैसे. देसे. एकदम करेक्ट.
त्यानंतर समत सर, मी म्हणतो, I say. आय से, एकदम बढिया. आणि लास्ट टर्न आहे रौनक सरांची. तो काळजी करतो. माझं नाही झालं सर. अच्छा, गौरी मॅम मिस झाले. ओके मॅम, समत सरांनंतर मी तुमचं नाव घेणार. आपलं सॉरी, रौनक सरांनंतर मी तुमचं नाव घेणार. रौनक सर, तो काळजी करतो. काही कन्फ्युजन वाटत असेल तर रौनक सर विचारू शकता. काळजीचा वर्ड नाही आठवत मग काळजी. ओके, काळजीसाठी दोन शब्द आहेत. ही केअर, ही केअर. हा, ही केअर्स, हा उत्तर करेक्ट. इथे वरीज दिलेलं आहे, तर आता शब्द निघालं. हा, दोन्ही करेक्ट आहेत सर, दोन्ही करेक्ट आहेत. तर एकदा पटकन मी या दोन शब्दांमधलं फरक सांगतो. दोघांचे अर्थ काळजी करणे होते, पण काळजी दोन प्रकारची असते. एक काळजी काय असते, समजा एखाद्या लहान मुलाला 500ची नोट देऊन आपण, आता माझ्याकडे ना एक्झाम्पल सगळे लहान मुलंवाले असतात, त्यामुळे सॉरी हा, माझ्या क्लासच लहान मुलांचे आहेत ऑफलाईन, तर ते एक्झाम्पल्स माझ्याकडे ते आठवतात. तर लहान मुलाला जर आपण 500ची नोट दिली आणि त्याला आपण पाठवलं दुकानामध्ये की जा आणि या 500 रुपयामधून 100 रुपयाची वस्तू काहीतरी घेऊन ये, तर तो मुलगा काय करत असतो, त्या 500 रुपयाला ना मोठ्या काळजीपूर्वक दुकानापर्यंत नेतो. त्याला भीती असते की ही नोट माझी हरवली नाही पाहिजे, त्याला फाटली नाही पाहिजे, ओली नाही झाली पाहिजे, जे काही आहे. तर त्या नोटची काळजी घेत आहे, याला मला तिथपर्यंत सांभाळून न्यायचं आहे. तर तो काय करत आहे, त्या नोटची केअर करत आहे. ठीक आहे, त्या काळजीला आपण केअर म्हणणार. तो जपत आहे त्याला काळजीपूर्वक, तर तो केअर करत आहे. लहान मुलगा जो आपल्या घरी असतो, तो नवीन नवीन चालणं शिकलं की आपण त्याची काळजी घेत असतो. तो पडला नाही पाहिजे, त्याला लागलं नाही पाहिजे, तर त्याची आपण केअर करत आहोत. ठीक आहे, ओके. तर या काळजीला आपण केअर म्हणणार. पण ज्या मुलाला आपण त्या 500ची नोट घेऊन किराणा दुकानात पाठवलंय, त्या मुलाच्या हातून ते नोट हरवली, तेव्हा सुद्धा त्याला काळजी होती. आता त्याची काळजी काय असणार, चिंता, टेन्शन वाली काळजी असेल की आता पप्पा मला रागवतील, आई मारेल, खूप सारे गोष्टी असतील त्याच्या डोक्यात. ही जी काळजी होणार आता त्याला, याला आपण वरी म्हणणार. म्हणजे चिंतेमुळे होणारी काळजी आहे. आता त्याला भीती आहे खूप साऱ्या डोक्यात. ठीक आहे, कधी कधी काय असते, जसं आता मधल्या काळात काय झालं होतं, माझा एक जवळचा मित्र आहे, त्याला अचानक घर बसल्या अटॅक येऊन गेला आणि त्याला आम्ही आमच्या गावापासनं दूर कुठेतरी शिफ्ट करत होतो. ब्रह्मपुरी म्हणून एक तालुका आमच्या सिंदेवाई तालुक्याच्या जवळ. तर मोस्टली नागपूरमध्ये एखाद्या पेशंटला रेफर करायच्या आधी ब्रह्मपुरीला करत असतात. मेडिकल हब आहे आमच्या एरियातला तो. तर आता त्याला आम्ही जेव्हा ब्रह्मपुरीतून आपल्या सॉरी सिंधेवाईतून ब्रह्मपुरी शिफ्ट करत होतो, त्या अख्ख्या रस्त्यात आम्हाला त्याची काळजी होती की त्याला काही व्हायला नाही पाहिजे. ही जी काळजी आहे, ही काय होती, वरी होती आमच्यासाठी, चिंता होती ती आम्हाला. आणि त्याच वेळेस त्याची जी वाईफ आहे, ती काय करत आहे, त्याला घाम येत आहे, त्याला पुसत आहे, हे करत आहे. तर ती काळजी काय होती, ती केअर घेत होती त्याची. आणि आमची काळजी काय होती, आम्हाला चिंता होती की याचं काही बरा वाईट होता कामा नाही, तिथपर्यंत पोहोचत नाही. तर आम्ही वरी करत होतो आणि त्याची वाईफ केअर करत होती. वरी पण असेल ती, ऑब्विसली तिला सुद्धा चिंता असेल जितकी आम्हाला आहे, पण सोबतच ती त्यांची काळजी घेत होती, घाम पुसणे, हे करणे, ते करणे, तर ते केअर सुद्धा करत होती. वरी प्लस केअर. आणि आम्ही काय करत होतो, फक्त वरी करत होतो. तर आय होप रौनक सर समजलं असेल वरी आणि केअर मधलं फरक. Yeah, sir, I understand. ओके, I know, but sir, that time I'm confused. काळजीसाठी you obviously worries or everyone will get yeah. confused because Yeah, we yeah. have just started. Yeah, But at the end, you will never confuse after taking our class. Okay, so let's लास्ट मी कुणाला, गौरी मॅम. तर गौरी मॅम, तुम्ही मिस झाले होते. महेश शिकतो.
महेश लर्न्स. एकदम करेक्ट. I think everyone has learned this topic, not only learn but also understood. So उद्याचं प्लॅन आपण काय करणार आहोत? खूप जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट क्लास स्टार्ट होताच कोणाचीच वाट बघणार नाही. प्रत्येकाने वेळेवर यायचा प्रयत्न करा. ती तुमची जबाबदारी असेल. माझी जबाबदारी आहे दिलेल्या वेळेस क्लासला स्टार्ट करणे आणि वेळ वाया न घालवता जितकं जास्त तुम्हाला देता येईल तितकं जास्त तुम्हाला देणे. तर मी उद्याचा क्लास 7:45 किंवा मे बी होऊ शकते की 8 वाजता स्टार्ट होईल. ठीक आहे. तर मी जे काही असेल वेळ तुम्हाला ऑब्विसली दुपारला कळवून टाकणार. वेळेवर कळवणार नाही. सध्या तुमच्या डोक्यात ठेवून चाललं की 7:45 ला क्लास स्टार्ट होऊ शकते. जर 7:45 ला झालं तर आपण ऑब्विसली 1 तासाचा क्लास असणार आहे. 8:45 ला एंड करू. बाय चान्स जर समजा काही कारणामुळे 8 वाजता सुरू झालं तर 9 वाजता एंड करू. ठीक आहे. तर उद्याचा क्लास एक्झॅक्ट वेळेवर स्टार्ट होईल. कोणाचीच वाट बघितल्या जाणार नाही. क्लास स्टार्ट होतात पहिला जो सेशन असेल 10-15 मिनिटाचा त्यात जितकी प्रॅक्टिस घेता येईल तितकं आपण या जुन्या टॉपिकची प्रॅक्टिस घेऊ. 8:15 होताच लगेच आपण नवीन टॉपिक कडे जाऊ. 8:15 ला जर समजा कोणी मागून जॉईन झाले आणि त्यांची इच्छा असली की सर मला जुन्या टॉपिकचे 1-2 प्रश्न विचारा तर तसं आपण करणार नाही. कारण आपल्याला वेळ आपल्याकडे कमी आहे. तर जितकं मला द्यायचा येईल तितकं मला तुम्हाला जास्तीत जास्त द्यायचं आहे. त्यामुळे वेळेला आपण जपून वापरू. ठीक आहे. काही कन्फ्युजन असेल तर प्रत्येकाला सांगितलेलं आहे 12 ते 5 दरम्यान माझं फ्री वेळ आहे. बिनधास्त कॉल करा आणि विचारा. जे काही स्क्रीनशॉट आहेत मी आता ग्रुप क्लास एंड होतात ग्रुपवर लगेच शेअर करून देणार. काही कन्फ्युजन असलं की आताचा वेळ सोडून द्या. कारण आता क्लास संपताच माझ्या जेवणाचा वेळ असेल आणि जेवण झाल्यावर ऑब्विसली रेस्ट टाइम असेल. तर तो मी रेस्ट मध्ये टाकणार. 12 ते 5 मध्ये तुम्ही विचारू शकता. आणि जर एखाद्यासाठी शक्य नसेल 12 ते 5 दरम्यान कॉल करणं तर त्यांनी फक्त एक व्हॉट्सअपवर मला मेसेज टाकणे जे कुठलं कन्फ्युजन असेल त्याचं सोबतच तुमचे जे काही फ्री वेळ असेल तो फ्री वेळ तिथे लिहून देणे की सर यावेळेस मी मोकळं असतो तर यावेळेस कॉल करा आणि जे काही आहे प्रॉब्लेमला सॉर्ट आउट करा. तर मी प्रयत्न करेल की त्या वेळेवर मला कॉल करता आलं पाहिजे. नाही जरी आलं तर व्हॉट्सअपवर ज्या पद्धतीने माझ्याने तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करता येईल मी करणार. ठीक आहे. आजचं सेशन इथे करू एंड. प्रत्येकाला बाय, गुड नाईट आणि उद्याला एका नवीन टॉपिक सोबत भेटू. ठीक आहे. सगळ्यांना थँक्यू सर. गुड बाय. नाईट. गुड नाईट. Thank you. वेलकम सर. वेलकम सर. थँक्यू सर. गुड नाईट. सर गुड नाईट मॅम. वेलकम सर.